जय शिवराय मित्रांनो। किल्ले बहादूरगड उर्फ पेडगावचा किल्ला उर्फ धर्मवीरगड छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त या गडावरती जाण्याची योजना आखली, परंतु गडावरती पोहोचण्यास खूपच उशीर झाला। किल्ले धर्मवीरगड दोन अतिशय महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार म्हणजे किल्ले धर्मवीरगड। छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना संगमेश्वर जवळ कैद करून दिनांक 15 फेब्रुवारी 1689 रोजी याच बहादूरगडावरती आणले आणि याच ठिकाणी त्यांना नरक यातना देण्यात आल्या होत्या। इसवी सन 1674 मध्ये बहादूरगडावरती 200 अस्सल अरबी घोडे आल्याची खबर छत्रपती शिवाजी महाराज यांना मिळाली। त्यांनी गनिमी कावा या युद्धतंत्राचा सुयोग्य वापर करून गडावरती हल्ला करण्याची योजना आखली। त्यांनी सैन्याचे 2 भाग केले। सैन्याचा एक तुकडी भल्या सकाळी बहादूरगडावरती चालून गेली। बहादूर खानाने पेडगावातले मोगल सैन्य गोळा केले आणि मराठ्यांवरती चालून गेला। थोडा वेळ हातघाईची लढाई झाल्यानंतर मराठ्यांनी अचानक माघार घेतली आणि मराठ्यांचे सैन्य पळायला लागले। मराठे पळत आहेत हे पाहून मुघल सैन्याला चेव आला आणि त्यांनी त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली। मराठ्यांनी मोगल सैन्याला पेडगावपासून जवळजवळ 25 कोस लांब नेले। अशा प्रकारे किल्ल्यातल्या मोगल सैन्याने मराठ्यांनी 2 भाग केले। मोगल सैन्य लांब गेल्याची खात्री झाल्यानंतर मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीने किल्ल्यावरती हल्ला केला आणि किल्ल्यातील घोडे, खजिना आणि सामान घेऊन पोबारा केला। किल्ल्यातले सगळे तंबू जाळून टाकले। पेडगावच्या किल्ल्याचा इतिहास बघता पेडगावचा भुईकोट किल्ला देवगिरी यादवांच्या काळात अस्तित्वात होता। किल्ल्यातील शिव मंदिर त्याची साक्ष देत आजही उभे आहेत। यादवांकडून किल्ला निजामशाहीच्या ताब्यात गेला। निजामशाहीचा पाडाव झाल्यानंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला। मोगलांचा सरदार बहादूर शाह कोकलताश हा औरंगजेबाचा दूध भाऊ होता। दक्षिणेचा सुभेदार असताना त्याचा तळ पेडगावला होता। त्याने पेडगावच्या किल्ल्याची डागडुजी करून या किल्ल्याचे नाव बहादूरगड ठेवले। इसवी सन 1751 मध्ये सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला। त्यानंतर मात्र किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला। किल्ल्यावरचे पाहायचे झाल्यास प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला हनुमंताची 4 फुटी मूर्ती एका देवळी ठेवलेली आहे। मूर्तीच्या पायाखाली पनवती आहे। किल्ल्याचे गावाकडील प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे। भव्य प्रवेशद्वाराचे कमान शाबूत आहे। किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला भैरवनाथाचे मंदिर आहे। मंदिरासमोरील दीपमाळेखाली अनेक जुन्या मूर्ती ठेवलेल्या आहेत। मूळ मंदिर यादवकालीन असून दगडात बांधलेले आहे। मंदिराची ओसरी, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे। किल्ल्यावर पुढे मल्लिकार्जुन मंदिर आहे। मंदिराचा कळस कोसळलेला आहे। छत कसेबसे उभे आहे। मंदिराचा सभामंडप 2 खांबावरती तोललेला आहे। पुढे गेल्यावर रामेश्वर मंदिर आहे। हे मंदिर त्रिदल प्रकारात असून त्याला एक मुख्य गर्भगृह व उजव्या आणि डाव्या बाजूला 2 छोटी गर्भगृहे आहेत। किल्ल्याला लागूनच असलेल्या भीमा नदीतले पाणी किल्ल्यावर खापरांच्या पाईपमधून खेळवण्यात आले आहे। या पाईपमधून जाणाऱ्या पाण्यातील हवा बाहेर निघून जाण्यासाठी मनोरे बांधण्यात आलेले आहेत। पुढे लक्ष्मीनारायण मंदिर आहे। हे किल्ल्यावरील अप्रतिम मंदिर आहे। प्रवेशद्वाराच्या बाजूच्या भिंतीवर सुंदर गवाक्ष कोरलेले आहेत। मंदिराच्या बाह्य भिंतीवर सूरसुंदरी कोरलेल्या आहेत। लक्ष्मीनारायण मंदिरासमोर बालेश्वर मंदिर आहे। मंदिराचा सभामंडप कोसळलेला आहे पण खांब उभे आहेत। खांबावर मूर्ती आणि इतर कोरीव काम आहे। गाभाऱ्यात पिंड आहे। बालेश्वर मंदिरापासून पुढे गेल्यावर पाताळेश्वर मंदिर आहे। या मंदिराचे सर्व अवशेष नष्ट झालेले आहेत। पिंड जमिनीवरती आहे। गडावर काही ठिकाणी बांधकामाचे अवशेषही दिसतात। या भागाला सदर किंवा महल किंवा दिवाने आम म्हणतात। इमारतीत छतावर जाण्यासाठी जिना आहे। इमारतीत प्रकाश येण्यासाठी छतावरील घुमटात झरोके ठेवलेले आहेत। याच ठिकाणी एक खांब आहे। छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करून याच गडावर या खांबाला बांधले होते। त्याला आता शौर्यस्तंभ म्हणून पूजले जाते। या किल्ल्यावर जाण्यासाठी मुंबई पुण्याहून 2 मार्गे पेडगावला यावे लागते। या गडावरती राहण्याची, जेवणाची, पिण्याच्या पाण्याची सोय नाही। शिवदुर्ग संस्था आणि पेडगाव ग्रामस्थांनी मिळून किल्ल्याची व्यवस्था उत्तम ठेवलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा या गडाला एकदा अवश्य भेट द्या। गडावरती गेल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा आणि गड संवर्धनास जास्तीत जास्त मदत करा। माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।